जागेपणी मिनिटाला 8-10 वेळा पापण्यांची उघडझाप होते. त्यामुळे पापण्याच्या वर असलेल्या अश्रुपिंडातून जे अश्रू डोळ्यांच्या कडेवर साचलेले असतात ते डोळ्याच्या पृष्ठभागावर सतत फिरल्यामुळे डोळे ओले राहण्याचं काम होतं आणि डोळ्याचं आरोग्य राखलं जातं. पण आता काय होतं की आपण सतत मोबाईल हातात घेऊन बसतो आणि स्क्रीनवर बघत असतो. त्यामुळे डोळ्यांची उघडझाप होतच नाही आणि उघडझाप न झाल्यामुळे जे कडेवर पाणी पापण्यांच्या कडांना पाणी आहे ते लागलंच जात नाही आणि डोळे कोरडे होतात आणि डोळ्यांचं आरोग्य बिघडत चाललं आहे. त्यामुळे डोळे स्क्रीन टाईम तुमचा कमी करणं आवश्यक आहे. तसंच बुबुळामध्ये जे आयरिस आहे बुबुळ, ते दोन प्राण्यांमध्ये दोन माणसांची बुबुळं सारखी नसतात. बोटांच्या ठशाप्रमाणे बुबुळांचं देखील आहे. ते देखील दोन माणसं कोण वेगळी आहेत की नाही ते ओळखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मराठीमध्ये डोळा असणे म्हणजे एखादी वस्तू मिळावी अशी इच्छा असणे. पुढील गाणं सादर करायला येत जीवाला राखायचं राखलं. जीवाला राखायचे केले प्रयत्न सारे तरी स्पर्शू न गेले लाख डोळे. सादर करायला येत आहेत सुरेल गायिका संध्या. किती जीवाला राखायचं राखलं, किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. रंग पैठणी झाला जरी टिक्याचा महाल, रंग पैठणी झाला जरी टिक्याचा महाल, मन झालंय बेताल, झालंय बेताल. लाख डोळ्यांनी रंग माझं पाटलं, लाख डोळ्यांनी अंग माझं पाटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं, राया माझ्या देहात काहूर पेटलं. किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं. मला गुलाली नाताना पाहिलं, मला गुलाली नाताना पाहिलं, आणि उभ्या सभेत वादळ वाहिलं, आणि उभ्या सभेत वादळ वाहिलं. किती किती जीवाला राखायचं राखलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं, राया तुम्ही जाळ्यात पाखरू टाकलं.